मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे। शहरामध्ये पहाटेपासूनच पावसाची उघडीप पाहायला मिळते। रेल्वे रस्ते वाहतूक सध्या सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळते। मुंबईच्या समुद्रामध्ये दुपारी मोठी भरती येणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। समुद्रामध्ये 4.66 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सुद्धा कळतंय। आताची महत्त्वाची बातमी, मुंबईसह परिसरामध्ये पावसानं विश्रांती घेतलेली आहे। शहरामध्ये पहाटेपासून पावसाची उघडीप आहे। रेल्वे रस्ते वाहतुकीवर सध्या कुठल्याही प्रकारचा परिणाम नाहीये। सुरळीतपणे या दोन्ही वाहतूक सुरू आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र समुद्रामध्ये आज उंच लाटा उसळतील असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। काय एकूण माहिती आहे? अगदी बरोबर आहे। आजही मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावर दुपारी 1:30 या जुलै महिन्यातल्या सर्वात उंच अशा लाटा उसळणार आहे। 4.65 मीटर इतक्या ह्या लाटा उसळणार आहेत। त्यामुळे मुंबईकरांनी अलर्ट राहणं आवश्यक आहे। तर आजची 26 जुलै ही तारीख आहे आणि सर्वांच्या स्मरणात आहे की 26 जुलै 2005ला काय झालं होतं। 30 तारीख आहे ज्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि मुंबई पूर्णतः शहर जे आहे ते पाण्याखाली गेलं होतं आणि तशीच परिस्थिती जी आहे ती आज उद्भवू नये असेच अनेकांना वाटते आहे। आजही सकाळपासून मुंबईत थोडी पावसाने विश्रांती घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या धारा बरसत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। मी आहे आता दादरच्या या समुद्र किनाऱ्यावर आणि अतिशय सुंदर आल्हाददायक असं वातावरण झालेलं आहे आणि याचा आनंद अनेक जण या ठिकाणी घेत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। परंतु दुपारच्या वेळी जर मोठी भरती असताना मोठा पाऊस जर पडला तर त्यावेळी मात्र जे सखल भाग आहे त्यामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मुंबईकरांसाठी मुंबई महापालिका असेल किंवा हवामान विभाग असेल त्यांनी अलर्ट जारी केलेला आहे आणि सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। एकंदरीतच आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुंबईकरांनी अलर्ट राहणं आवश्यक आहे। अगदी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।